आमचा भगवंत आहे. केवढा आहे? एवढा. केवढा आहे? एवढा. एवढा 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 असा शब्द आहे जो कशातच मोजता येत नाही. एवढाही होतो, एवढाही होतो, एवढाही होतो, एवढा. मग आमचे तुकोबराय म्हणतात, या परंपरेतले आमचे तुकोबराय म्हणतात, भगवान श्री तुकोबराय म्हणतात एवढा आमचा कोण? प्रभू. एवढा आमचा प्रभू जो आहे तो प्रेमाने केवढाही होऊ शकतो. कशातही आमचा भगवंत एवढा आहे ना. आमचा भगवंत तुम्ही मानताना भगवंत नाही, तो विषय आपण पुढे घ्यायचा आहे. पण आमचा एवढा भगवंत जो आहे, आमचा जो प्रभू आहे, आमचा परमात्मा आहे, एवढा परमात्मा फक्त भावाने, भावना प्रेमाने तेने संपुष्टी राहावी. संपुष्टात राहतो, कशातही बसवा तेवढ्यात राहतो. ऐका, याचाच अर्थ की कोणत्याही रूपात त्याला घेता येते, कितीही लहान होता येते, कोणत्याही जागेत तो बसू शकतो. तेने संपुष्टी राहावी, संपुष्टात येतो एवढा भगवंत. पण काय करावं लागतं? त्याच्यासाठी त्याची भक्ती करावी लागते. होय, भक्ती केला तैसा. तुम्ही जशी भक्ती कराल, तुमच्या अंतःकरणात भगवंताविषयी जे जे भगवंताकडे जे जे इच्छा व्यक्त कराल, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत तत्पर असतो. होय, भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. एवढा आमचा भगवंत आहे. जगातला सगळ्यात दानशूर जर कोण आहे, जगदानी जर कोण आहे, तो आमचा पांडुरंग परमात्मा आहे. एवढा जगदानी. पण तुमच्याकडून काही मागत नाही. मागतो तर काय? मागे तुळशी दळ पाणी, एक थोडस पाणी, तुळशी दळ म्हणजे एक तुळशीचं पान मागतो. याच्यापेक्षा माझा भगवंत काही मागत नाही. पण असा भगवंत जो तुम्ही मान्यच करायला तयार आहे, तो भगवंत नावारूपाला आणण्याचं काम, येण्याचं काम माझ्या भगवंतानं केलेलं आहे. नवे नवे त्या भगवंताला नावारूपाला आणण्याचं काम माझ्या संत परंपरेतल्या संतांनी केलेलं आहे. त्या संतांच्या विनंतीला मान देऊन माझा भगवंत, त्या संतांची विनंती ऐकून माझा भगवंत, त्या संतांची विनवणी ऐकून माझा भगवंत आला. नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तुमच्या आमच्यासाठी तुकोबराय म्हणतात, तो एवढा मोठा परमात्मा तुमच्या आमच्यासाठी साधा सरळ सोपा झालेला आहे. तुम्ही काय केलं पाहिजे? होय, आपणही भक्ती करा. भक्ती केल्यावर काय होईल? होय, भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. असा अभंगाचा माझ्या अल्पशा बुद्धीला पटलेला भावार्थ. विठाला भगवंताची व्याप्ती सांगत असताना भगवंत केवढा आहे